श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। सर्व सुखदुःखांच्या पलीकडे जाणं म्हणजेच सुखात राहणं. विषयांची कामना हेच दुःख. बंधन व मोक्षाचे तत्व जाणणे हेच खरे पांडित्य होय. शरीराला मी मानणारा तो मूर्ख होय. माझी प्राप्ती करून देणारा हाच खरा मार्ग होय. चित्ताची बहिर्मुखता हाच कुमार्ग होय. सत्वगुणाची वृद्धी म्हणजेच स्वर्ग आणि तमोगुणाची वृद्धी म्हणजे नरक होय. गुरु हाच खरा बंधू होय आणि तो गुरु या सर्व जगाचा मीच आहे. हे मनुष्य शरीर म्हणजे आपलं घर आहे आणि गुणांनी संपन्न तो धनवान समजावा. जो कायम असमाधानी असंतुष्ट असतो तो दरिद्री समजावा. ज्याची इंद्रिये ताब्यात नाहीत तो कृपण मानावा. ज्याच्या चित्तवृत्ती विषयांमध्ये आसक्त नाही तोच ईश्वर समजावा. आणि जो विषयांमध्ये आसक्त असतो तो बद्ध आणि महामूर्ख समजावा. उद्धवा, गुण दोष पाहत राहणं हाच सर्वात मोठा दोष आहे. हाच सर्वात मोठा दुर्गुण आहे. म्हणून तू कोणाच्याही गुणदोषांकडे पाहत बसू नकोस. इतरांचे गुणदोष न पाहणं हाच सर्वात मोठा गुण समजावा. आपण साधकाने इतरांकडे न पाहता, इतरांच्या भानगडीत न पडता, ते काय करता आहेत हे न पाहता, कोणामध्येही लुडबुड न करता आपण स्वतःवर आपलं लक्ष केंद्रित करून आपण आपली साधना जास्तीत जास्त चांगली कशी करू शकू, आपण भगवंताची प्राप्ती कशी करू शकू, त्याची प्राप्ती करण्यासाठी आवश्यक असणारी भक्ती कशी मिळवू शकू, सर्वांशी समत्वाने प्रेमाने कसं वागू शकू आणि सर्वांवर समान नजरेने समत्वाने एक चित्ताने एक दिलाने सर्वांशी मी कसा वागू याचा अभ्यास करावा. हे सर्व जगत परमात्म तत्वानेच भरलेलं आहे. प्रत्येक जीवामध्ये भगवंत आहे आणि म्हणून जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत. अशा पद्धतीने आपलं आचरण कसं सुधारता येईल याचा माझ्या भक्ताने साधकाने प्रयत्न करावा. हे ऐकल्यानंतर उद्धव म्हणाला, हे भगवंता, वेदांनी विधी आणि निषेध सांगितले आहेत. वेद ही आपलीच आज्ञा आहे. वेदांमध्ये वर्ण आश्रमांचे भेद आणि त्यांची कर्तव्ये त्यांचे धर्म सांगितलेले आहेत. प्रतिलोम पद्धतीने विवाह करावा म्हणजे कनिष्ठ वर्णाच्या व्यक्तीने उच्च वर्णीय कन्येशी विवाह करणे आणि अनुलोम पद्धतीने विवाह करणे म्हणजे उच्च वर्णाच्या व्यक्तीने कनिष्ठ वर्णाच्या कन्येशी विवाह करणे. या दोन विवाह प्रकारांचे फायदे तोटे
आणि होणारा वर्णसंकर याचंही वेदांनी सविस्तर वर्णन केलेलं आहे. द्रव्य म्हणजे काय, देश म्हणजे काय, आयुष्य, काल, स्वर्ग आणि नरक हे सर्व वेदांनी विस्तृत प्रमाणात सांगितलेलं आहे. वेदांच्या आज्ञेप्रमाणे आचरण केल्याशिवाय माणसाचं परमकल्याण कसं बरं साधणार? हे परमेश्वरा, कल्याणाचा मार्ग दाखवणारे आपले वेद हेच आपली आज्ञा आहे. वेदांनी भेददृष्टीचा निषेधही केलेला आहे. त्यामुळे वेदांची आज्ञा आम्ही कशी पालन करावी, कशा पद्धतीने आमचं आचरण असावं, ज्ञानयोग म्हणजे काय, कर्मयोग म्हणजे काय, भक्तियोग म्हणजे काय, हे तू आम्हाला समजावून सांग. यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मीच मनुष्य मात्रांच्या कल्याणासाठी ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग या 3 योगांचा उपदेश केलेला आहे. आणि वेदांमध्ये या सगळ्या गोष्टी मी आज्ञा म्हणूनच केलेल्या आहेत. ज्यांनी कर्म आणि त्यांची फळे यापासून विरक्त होऊन या सर्वच गोष्टींचा त्याग केलेला आहे ते ज्ञानयोगाचे अधिकारी समजावेत. ज्यांच्या चित्तामध्ये वैराग्य उत्पन्न झालेले नाही, उलट त्या चित्तामध्ये कामना असतात, त्यांच्यासाठी कर्मयोग सांगितलेला आहे. पण जो मनुष्य विरक्तही नाही आणि आसक्तही नाही, ज्याला पूर्व पुण्याईमुळे माझ्या कथा, माझ्या लीला, माझे गुण, माझं रूप, माझं नाम आवडतं, त्याबद्दल श्रद्धा निर्माण झालेली असते, त्याला भक्तियोग सांगितलेला आहे. भक्तियोगामुळेच अशा साधकाला, भक्ताला सिद्धी प्राप्त होतात. जोपर्यंत वैराग्य निर्माण होत नाही किंवा जोपर्यंत माझ्या कथांचं श्रवण कीर्तन इत्यादीमध्ये श्रद्धा उत्पन्न होत नाही, तोपर्यंत कर्ममार्गानेच जावे हेच योग्य. उद्धवा, फळाची आशा न करता आपण कर्म केलं, सत्कर्म केलं, निरपेक्ष कर्म केलं, निष्काम कर्म केलं आणि वेदशास्त्रांनी विहित जे कर्म सांगितले ते केलं, तर त्याला स्वर्ग किंवा नरकामध्ये जावं लागत नाही, तो माझ्या लोकाला येऊन पोहोचतो. आपल्या धर्माच्या ठिकाणी श्रद्धा ठेवणारा, निष्ठा ठेवणारा या देहात राहून निषिद्ध कर्म न करण्यामुळेच पवित्र होतो. अशाच भक्ताला विशुद्ध ज्ञान प्राप्त होते. किंवा त्याचं भाग्य असेल तर त्याला माझी भक्ती पण प्राप्त होते. स्वर्गामधील देव आणि नरकातील आसुर सुद्धा मनुष्य देहाची इच्छा करतात, कारण हे शरीरच ज्ञान किंवा भक्ती यांचं साधन आहे. स्वर्गीय शरीर किंवा नरकाची शरीर ही फक्त भोग भोगण्यापुरतीच आहेत. म्हणून विचारवंताने स्वर्ग किंवा नरक आणि हा देह याची कशाचीच कामना करू नये, कारण देहामध्ये अहमवृत्ती बाळगल्यामुळे माझ्या भक्ताकडून प्रमाद घडतात. या शरीराला मरण असून सुद्धा ते आत्मतत्वाची प्राप्ती करून देणारं आहे असं समजून माणसाने मृत्यू येण्यापूर्वीच जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्याचा, पुनर्जन्म टाळण्याचा प्रयत्न करावा. हे शरीर म्हणजे जणू काही एक झाड आहे आणि जीव म्हणजे त्या झाडावर राहणारा पक्षी आहे. या शरीर वृक्षाला यमासारखे निर्दयी पुरुष रात्रंदिवस तोडत असतात हे पाहून
तो जीव नावाचा पक्षी भयकंपित होऊन या शरीराची आसक्ती सोडतो आणि परमात्म तत्व जाणून घेऊन शांत होतो. सर्व फळांची प्राप्ती करून देणारं पण मिळण्यास अत्यंत कठीण असं मानवी देह ही एक नाव आहे असं समजावं. गुरूंना या नाव्याचा चालक करावं, कर्णधार करावं आणि मी हा अनुकूल वायू आहे असं समजून जो या नावेचा उपयोग करून गुरूंच्या अधिपत्याखाली हा भवसागर पार करून जात नाही, तो केवळ आत्मघातकीच समजावा. विरक्त असणाऱ्या माणसाने योगाने इंद्रियांवर ताबा मिळवून अभ्यासाने आपलं मन एकाग्र करायचा, स्थिर करायचा प्रयत्न करावा. मनाला अंजारून गोंजारून ताब्यात आणावं. इंद्रिये आणि प्राण यांच्यावर विजय मिळवून मनाच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष देऊन मनातले भाव जाणून हळुवारपणे मनाला ताब्यात आणण्याचा प्रयत्न करावा. जो मनुष्य विषयांचा उबग आल्याने संसारातून विरक्त झालेला आहे आणि जो गुरूंचा उपदेश चांगल्या प्रकारे जाणून घेऊन आत्मस्वरूपाच्याच चिंतनामध्ये मग्न राहतो, त्याचं मन चंचलता सोडून एका ठिकाणी स्थिर राहू शकतं. आत्मविद्येने किंवा माझ्या भक्तीने मन चिंतनास योग्य अशा परमात्म्याचं चिंतन करू लागतं. एखादा अपराध घडलाच किंवा एखादं पाप घडलंच तर योग्याने ते आपल्या योग साधनेने जाळून टाकावे. स्वधर्माचं निष्ठेने आचरण करावं, हाच गुण होय. आणि स्वभावताच अशुद्ध असणाऱ्या कर्मांच्या आसक्तीचा त्याग करावा. त्यातील गुणदोष समजून घेऊन त्यांचं नियमन करावं. माझ्या कथांमध्ये ज्याला श्रद्धा आहे आणि ज्याला सर्व कर्मांविषयी वैराग्य उत्पन्न झाले आहे, ज्याला सर्व विषय दुःखरूप आहेत आणि जो हे माहीत असून देखील सोडू शकत नसला तरी त्याने दृढ निश्चयाने, श्रद्धेने आणि प्रेमाने सतत माझं भजन करावं, माझं गुणगान करावं, माझं कीर्तन करावं, माझं नाम घ्यावं, माझं स्मरण करावं, माझंच मनन चिंतन करावं, माझ्या कथा ऐकाव्यात. म्हणजे मग विषय सेवन करताना माझंच स्मरण होऊन विषय कसे दुःखदायक आहेत हे जाणून घेऊन त्या विषयांमधले दोष समजून घेऊन माझ्या ठिकाणी मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. उद्धवा, अशा प्रकारे मी सांगितलेल्या या भक्तियोगाने निरंतर माझं भजन करण्यामुळे मी त्या साधकांच्या हृदयामध्ये जाऊन बसतो. त्यामुळे त्यांच्या हृदयातील वासना आपोआपच नष्ट होतात. जेव्हा त्याला माझा साक्षात्कार होतो तेव्हा त्याच्या हृदयातील अज्ञान ताबडतोब नाहीसं होतं. त्याचे सर्व संशय मिटतात, छिन्न विच्छिन्न होतात, मनातील संभ्रम दूर होतात, अज्ञान नाहीसं होतं आणि ज्ञानप्राप्ती होते. त्यामुळे कर्मवासना क्षीण होऊन जातात. असा माझा भक्त, भक्तीने युक्त असणारा नेहमी माझ्याच चिंतनामध्ये मग्न राहतो. मग त्याचं कल्याण निश्चितपणे झाल्याशिवाय राहत नाही. कर्म करणे, तपश्चर्या करणे, ज्ञान वैराग्य, योगाभ्यास करणे, दानधर्म करणे किंवा अन्य कोणत्याही साधनांनी जे प्राप्त होऊ शकतं ते सर्व माझा भक्त केवळ माझ्या भक्तीनेच या साऱ्या गोष्टी प्राप्त करू शकतो. स्वर्ग, मोक्ष
किंवा वैकुंठ धाम यापैकी तो ज्याची इच्छा करेल ते तो सहजासहजी प्राप्त करू शकतो. माझे अनन्य प्रेमी असणारे भक्त स्वतः तर कशाची इच्छाच करत नाहीत, कोणत्याही अपेक्षाच ठेवत नाहीत. किंबहुना मी त्यांना मोक्ष देऊ शकतो, कैवल्य देऊ शकतो, पुनर्जन्मातून मुक्त करू शकतो, तरी ते सुद्धा ते घेऊ इच्छित नाहीत. कशाचीच अपेक्षा न करणं यालाच निःश्रेयस असं म्हणतात. म्हणून ज्याला कोणतीच कामना नाही किंवा कोणतीच अपेक्षा नाही, त्या निःश्रेयस अशा भक्तांमध्येच माझी भक्ती निर्माण होते. जे बुद्धीच्याही पलीकडे आहे, जे आत्मतत्व, त्या आत्मतत्वाला जे प्राप्त झालेले असतात ते महात्मे आणि माझे अनन्य प्रेमी भक्त पुण्य आणि पाप यापासून कायम दूर दूर असतात. पाप पुण्यांशी त्यांचा संबंध येत नाही. उद्धवा, अशा प्रकारे जे लोक मी सांगितलेल्या या ज्ञान, भक्ती आणि कर्ममार्गाचा आश्रय घेतात ते माझ्या परमकल्याण स्वरूप अशा धामाला प्राप्त करतात. कारण परमात्म तत्व त्यांनी जाणलेलं असतं. गोपाल कृष्ण भगवान की जय.